फक्त तुमचा भाऊ जरा हील होण्यासाठी ब्लॉग करतोय. म्हणजे आता हील म्हणजे तुम्ही म्हणता कसल्या गोष्टीत हील, असा एक फेज येतो तुमच्या आयुष्यात. आज तुम्हाला आज पण जरा ज्ञान वाटप करता तुम्हाला, आणि असंच तुम्हाला कुठल्या गोष्टीची सवय झाली आणि ते अचानक बंद झाली की तुम्ही मेंटली डिस्टर्ब होता. तर असंच काहीतरी सीन झालेला आहे. तर एक स्तर असतात थिंकर, ओव्हर थिंकर आणि ओव्हर थिंकर आणि ओव्हर सुपर थिंकर, आणि त्या सगळ्यात वरच्या फेजला मी आहे सध्या. म्हणजे तेव्हा एवढ्या सगळ्या गोष्टीतून मी तुम्हाला एक अनुभव, एक लाईफ लेसन देतो की एवढं कोणासोबत अटॅच होऊ नका की त्याचं प्रेझेन्स नसणं तुमच्यासाठी धोकादायक ठरेल. त्या पूर्वकर्माची फळं तुम्हाला भेटत असतात, म्हणून असं जास्त विचार करू नका बाई की आपण लय समोरचं चांगलं करतो, आपल्या पण वाटेला चांगलं येईल. स्वतः तीर्थराज घोरे एक वैयक्तिक मोठं उदाहरण आहे तुमच्याकडं की तो समोर त्याचं चांगलं करत असलं तरी नशिबानी परिस्थितीने त्याला लय खेळावला आहे. ज्या ठिकाणी तुमचं प्रेझेन्स कोणतरी दुसरं पूर्ण करत असेल, म्हणजे तुमची गरज जर दुसरं कोण भागवत असेल ना, त्या ठिकाणी तुम्ही नाही राहिलेलेच तुमच्यासाठी बेटर आहे. आज पण थोडा तीर्थराज बाबा होऊन जाईल मी, कारण की इमोशनली मी जरा डिस्टर्ब झालो ना, मी मग काय पण बाता हाणतो. तर रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर बाय द वे आजच्या व्लॉगचं कंटेंट असं काही स्पेशल कंटेंट नाही. सध्या तीर्थराज गोरे उदास माणूस झालेला आहे. तसं बऱ्याच दिवस झालं म्हणतो ॲक्च्युअलमध्ये डेली व्लॉगिंग चालू करेल, पण ती काय गोष्ट ती होत नाही माझ्याकडनं. आणि आज पण असं काय डेली व्लॉगचा काय कंटेंट नाही, फक्त तुमचा भाऊ जरा हील होण्यासाठी ब्लॉग करतोय. म्हणजे आता हील म्हणजे तुम्ही म्हणता कसल्या गोष्टीत हील, असा एक फेज येतो तुमच्या आयुष्यात. आज तुम्हाला आज पण जरा ज्ञान वाटप करतो तुम्हाला. असं एक फेज येतो तुमच्या आयुष्यात, तुम्हाला सवय लागते कुठल्या गोष्टींची, आणि असंच तुम्हाला कुठल्या गोष्टीची सवय झाली आणि ते अचानक बंद झाले की तुम्ही मेंटली डिस्टर्ब होता. तर असंच काहीतरी सीन झालेला आहे. म्हणून म्हणलं त्याच्यापासून आयुष्याची उभारणी करण्यासाठी म्हणलं ॲक्च्युअलमध्ये आज आपण जरा एखादा व्लॉग तरी करूयात. देन आज नेहमीप्रमाणेच आपल्याला अजून एक बड्डेचं काम होतं, मग म्हणलं तेवढंच थोडंफार काहीतरी कंटेंट होईल आणि माझं मन व्लॉगमध्ये राहील. नाहीतर एक स्तर असतात थिंकर, ओव्हर थिंकर आणि ओव्हर थिंकर आणि ओव्हर सुपर थिंकर, आणि त्या सगळ्यात वरच्या फेजला मी आहे सध्या. म्हणजे मी अशा कुठल्या गोष्टींचा एवढा विचार करतो ना की माझ्या डोक्यात मग ते 24 तास त्या गोष्टी घुटमळत राहतात. म्हणून म्हणलं आज असं तसं आपल्याला एक काम पण आहे, त्याच्याच निमित्ताने व्लॉग पण होईल आणि थोडंफार जरा माइंड फ्री पण होऊन जाईल. कारण की विषय काय, मी मग माझ्या डोक्यात ती गोष्ट राहत गेली ना, मग मी उदास होतो, हे होतं, मग त्या लय 12 भानगडी आहेत. म्हणून म्हणलं आज आपल्या डोक्याला पूर्णपणे व्लॉगमध्ये समर्पित करू. सो स्टे ट्यून बघत राहा नेमकं कसं काय नियोजन होतं दिवसभराचं. बड्डेचं काम एकदा झालं की तुम्हाला फायनल झाल्यावर पण दाखवतो कसं काम होतंय नेमकं. सो स्टे ट्यून बघत राहा, आणि चॅनल अजून जरी सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा आणि बघत राहा. आज पण थोडा तीर्थराज बाबा होऊन जाईल मी, कारण की इमोशनली मी जरा डिस्टर्ब झालो ना, मी मग काय पण बाता हाणतो. म्हणजे माझ्या आयुष्याच्या निगडीत काहीतरी मी बाता देतो तुम्हाला. सो आज पण त्या बाता तुम्हाला बघायला भेटते. स्टे ट्यून. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा. बाय द वे रामकृष्ण हरी. काय सापडत नाही तुम्हाला? टी आयुष्यातून निघून गेलाय सगळ्यांच्या. टी कोणालाच सापडत नाही आजकाल. टी असा एक उदास माणूस झालेला आहे की टीचा मेळच कुणाला लागाना. ऍक्च्युली काल काय विषय झाला, आम्ही इथंच दालच्याचं नियोजन केलं आणि नेमकं ते सगळं उरकून झाल्याच्या नंतर महाग जस्ट एक फेरी मारायला आलो, तर इथं आहे ना, इथं 2 साप होती, 2 साप. त्याच्यामुळे एवढा कुठं केलेलं एवढं सगळं मटेरियल तिकडे नेलेलं आहे. 2 साप इथं होती. हे नेमकं विषय काय आहे, इथून थोडीशी फट राहिलेली आहे, त्याच्यातून कसे आता आले असतील मे बी. त्याच्यामुळे इथलं हे काम वाढलेलं आहे. नाही तर बाकी काही विषय नाही. हे एवढं पसारा एवढं नसतो गॉर्डनमध्ये, बाकीचा हिथं असतो. पण त्या गोष्टीमुळं मग एकदा परत म्हणलं बघणं गरजेचं आहे. कारण की विषय कसा आहे, पोरं असते तिथं आणि नेमकं एवढं कोण लक्ष पण देत नाही खाली की कुठली गोष्ट काय आहे. अचानक मध्ये काहीतरी आलं तर काय विषय करतात. त्यामुळं काल चेक केलं आणि एवढा असा पसारा तुम्हाला दिसेल गॉर्डनमध्ये. सो बघत राहा. मटेरियल काढलेलं आहे आपलं जे बड्डेच्या सेटअपला लागतं ते. आता चाललेलो आहे, आता एक्झॅक्ट लोकेशनला जातो, तिथं जाऊन फायनल करतो आणि मग तुम्हाला दाखवतो काम कसं होतं. स्टे ट्यून. सो तर मंडळी फायनली जेवढं मटेरियल लागत होतं तेवढं घेतलेलं आहे. आणि आमचा नेमका दरवेळेस विषय काय होतो, आमचं असतं चारण्याचं काम आणि आम्ही रुपयाभर खर्च करतो असा विषय. दरवेळेस आहे ना सगळं आमचं. सो तर फायनली मटेरियल घेऊन आपलं सगळं बलूनचं वगैरे मटेरियल घेऊन आता सध्या जिजीवा हॉटेलला आलेलो आहे. आणि विषय काय मागाशी काय सांगत होतो तुम्हाला की आम्ही काम घेतो 4 आण्याचं खर्च करतो 8 आणा असा विषय. म्हणजे आम्हाला कोण म्हणलं ना बाबा हा तेवढ्यात करून द्या, पोरं लगेच रेडी, त्यांना काय वाटतच नाही. म्हणजे असंच आयुष्यात कोण पण येऊन आम्हाला लुबाडून जातंय. आमचं आयुष्य असं नुसतं दुसऱ्यावर चाललेलं आहे. एखाद्याचं भलं करायच्या नादात एवढी स्वतःचीच
घेतलेली ना ते आता तुम्हाला सांगू शकत नाही. आणि चांगलं करायच्या बाबतीत तर तुमचा तीर्थराज गोरे भाऊ तर असलं टॉप लेवलला चालतोय ना सध्या, की कुणाचं पण चांगलं करायला जातो आणि त्याला समोर ना असा कोलम भेटतो ना की मग ते परत त्या गोष्टीत पडतच नाही, असा विषय झालेला आहे. म्हणजे असे एक किस्सा नाही माझ्यासोबत, असे भरपूर किस्से झालेले आहेत. म्हणजे असं एक्झॅक्टमध्ये कधी तुम्हाला एक्सप्लेन करून नाही सांगितलं, पण असे भरपूर किस्से आपल्यासोबत झालेले आहेत. म्हणजे आपण जातो दुसऱ्याचं चांगलं करायला, समोरचं आपल्यासोबत असं वाईट इंटेन्शनने काय करत नाही, पण भावाची एक घाण सवय जास्त सगळ्यांकडनं एक्सपेक्ट करायचं आणि नाही तेवढं दिलं की मग नाराज व्हायचं. म्हणून असं तर नाही म्हणू शकत स्पेशली की समोरनं कोण आपलं वाईट करतं, तसं नाही. ही गोष्ट मी व्यवहारातली सांगितली माझी, नाही तर असं बाकीच्या गोष्टीतलं नाही काय. त्याच्यामुळे व्यवहारातली गोष्ट होती, आपल्या पर्सनल लाईफशी काही निगडीत नाहीये. पण तुमच्या भावाच्या पर्सनल लाईफमध्ये पण असे बरेचसे किस्से आहेत की पण भाऊ तुमचा असतो असे निर्मळ स्वभावाचा, आणि मग भावाला वाटतं की समोरच्याने आपल्यासाठी भरपूर काय काय करावं, पण समोरचं मग काय करत नाही, किंवा समोरचं पण त्याच्या जागेवर कधी कधी बरोबर असतं आणि तुमचा भाऊ चुकतो. मग असा विषय. म्हणून भाऊ कधी कधी डिप्रेस होतो, भाऊ कधी कधी लय विचार करतो, भाऊ कधी कधी लय ओव्हरथिंक पण करून टाकतो. पण काय चालायचंच, आयुष्य चढउतार होतच राहतो, बाकी काही विषय नाही. जसं आपल्याला देव जगायला देईन तसं जगत राहायचं माणसाने, कारण की आयुष्य आहे. बाकीचं काय, जसं तुमच्या वाट्याला लिहिलेलं आहे तसं तुमच्या वाट्याला येणारच आहे. तुम्ही मग असा विचार करा की तुम्ही समोरच्याचं लय चांगलं करतो, माझं पण चांगलं होईल, समोरच्याचं वाईट करतो ना आपलं पण वाईट होईल. त्या पूर्वकर्माची फळं तुम्हाला भेटत असतात. म्हणून असं जास्त विचार करू नका बाई की आपण लय समोरच्याचं चांगलं करतोय, आपल्या पण वाटेला चांगलंच येईल. स्वतः तीर्थराज गोरे एक वैयक्तिक मोठं उदाहरण आहे तुमच्याकडं, की तो समोरच्याचं चांगलं करत असलं तरी नशिबानी परिस्थितीने त्याला लय खेळावलं आहे. म्हणून तो अशा फेजमध्ये जातो आणि परत चांगल्या फेजमध्ये येतो. त्याचे फेजच सारखे, जसं तरडा जसा कलर बदलतो तसे तर माझ्या आयुष्यातले फेज बदलत राहते. 4 दिवस सुखाचे येतात, 4 दिवस वाईट येतात, असा विषय चालू आहे. आणि तुम्हाला तर एका गोष्टीवर अंदाज लागतच असेल. व्हिडिओ थ्रू मला स्वतःला एक्सपोज करतो, म्हणजे भावना माझे जे असतात ते मी व्हिडिओ थ्रू तुमच्यापर्यंत पोहोचवतो, किंवा असं इंटेन्शनली मी स्वतःहून बोलून दाखवत नाही, असं सीन आहे. सो बाय द वे जाऊ द्या, आपल्या आयुष्यातले काय काय चढ उताराच्या गोष्टी आहेत, आता त्या सगळ्यांना तुम्हाला सांगत बसत. बाय द वे आता जी हॉटेलला आलेलं आहे आणि इथं आपल्याला एक बर्थडे सेटअपचं काम आहे. बाकी ॲम्बियन्स वगैरे एकदम क्वालिटी आहे, तुम्हाला इथलं थोडंफार काही व्ह्यू वगैरे दाखवतो आणि देन सगळं काम आपलं झाल्याच्या नंतर पण एक शॉर्ट व्ह्यू तुम्हाला कामाचा पण दाखवतो. स्टे ट्यून बघत राहा. आणि चॅनलला जरी अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका, कारण की आता तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुमचा भाऊ जरा मेंटली स्ट्रॉंग होऊ शकतो परत, कारण की मेंटली डिप्रेस झालेला आहे, म्हणून मेंटली स्ट्रॉंग करून टाका तुमच्या भावाला. स्टे ट्यून बघत राहा. सो तर मंडळी, माझ्या एवढा उदासी माणूस तुम्ही बघितलं नसेल आयुष्यात कुठंच. ॲक्च्युली विषय काय झाला, मला घरी करमत नव्हतं, म्हणजे माझं मनच एका जागेवर राहत नव्हतं. म्हणून म्हणलं यांच्यासोबत येतं डेकोरलं तरी यावं. ते येऊन पण तास झाले इथंच बसलोय, मला तिकडे जाऊन काम करायची पण इच्छा आहे ना, असा विषय झालेला आहे. म्हणजे माझं ॲक्च्युअलमध्ये मला काय काम पण नव्हतं तरी पण आलो. पण विषय काय झाला, इथं पण माझं मन लागा नाही. म्हणजे जवळपास इथं अर्धा पाऊण तास झालं लांब येऊन बसलेलो आहे आणि एकट्याच्या धुंदीत आहे. म्हणजे माझं काय चाललंय मलाच काय कळणार. आणि भाई एवढ्या सगळ्या गोष्टीत नाही ना, म्हणजे जेव्हा तुम्ही तेव्हा एवढ्या सगळ्या गोष्टीतनं मी तुम्हाला एक अनुभव, एक लाईफ लेसन देतो की एवढं कोणासोबत अटॅच होऊ नका की त्याचं प्रेझेन्स नसणं तुमच्यासाठी धोकादायक ठरण. आपण एखाद्याला एवढं अटॅच होतं ना की एखाद्या वेळेस म्हणजे बोलणं जरी नाही झालं तरी आपण असं विचलित होतं नाही का माणूस. तर म्हणून एखाद्यासोबत एवढं पण अटॅच होऊ नका की पार तुमचं सगळं चलीन तरच बदलन. म्हणून एवढं एक लाईफ थॉट माझ्याकडनं घ्या. बाकी भाई एकटं राहावा, चांगलं राहावा, जिंदगी सुखात घालवा तुमची. आणि एवढ्या सगळ्या गोष्टीतनं मला एक गोष्ट कळाली की भाई ज्या ठिकाणी तुमचं प्रेझेन्स कोणतरी दुसरं पूर्ण करत असेल, म्हणजे तुमची गरज जर दुसरं कोण भागवत असेल ना, त्या ठिकाणी तुम्ही नाही राहिलेलेच तुमच्यासाठी बेटर आहे. कारण की इन माय वर्ड्स इट इज ग्रेटर टू बी अलोन रॅदर दॅन हर्टिंग समवन, असा विषय. म्हणजे एखाद्याला जर तुमचं प्रेझेन्सच हर्ट करत असेल किंवा एखाद्यासाठी तुमचं इम्पॉर्टन्सच म्हणजे महत्त्वाचं असेल पण दुसरं कोणतरी पूर्ण करत असेल, तर त्या ठिकाणी भाई नाही राहिलेलं तुमच्यासाठी बेटर राहील, खुश राहाल. आता मी एक्सपिरियन्स थ्रू सांगते तुम्हाला, असा विचार करू नका दुसऱ्या कुठल्या गोष्टीतनं. एक इथलंच उदाहरण देतो तुम्हाला. आता हे तर एवढी जण असताना डोकं नीट करायला आलतो, पण माझी एवढी काय गरज वाटली नाही. तर म्हणजे मी जे काम करतोय ते काम इथं ऑलरेडी 2-3 जण करतात. माझी काय एवढी तिथं खास गरज नाही, किंवा गरज असली तर ह्यो शूटर पूर्ण करतोय. म्हणून त्या ठिकाणी जास्त वेळ तुम्ही थांबू नका भाई, खुश राहाल, माझं ऐका. आणि असल्या ह्याच्यातनं माझ्याकडनं लाईफ थॉट घ्या, कारण की एक्सपिरियन्स थ्रू सांगतो मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट, अशी कुठली हवेत गोळ्या मारत नाही. म्हणून अशा जागेवर राहू नका ज्या जागेवर तुमचं महत्त्व कोणतरी दुसरं पूर्ण करताय. आजचं ज्ञान वाटप समाप्त. दक्षिणा फोनपे करून जावा. स्टे ट्यून. सो तर मंडळी, फायनली
2-2.5 तासानंतर काम फायनल झालेलं आहे. जास्त वेळ लागला, बराच वेळ लागला, म्हणजे या कामासाठी 2-2.5 तास म्हणजे भरपूर आहेत. बट ठीक आहे, कसं एक नवीन प्रयोग होता, म्हणजे क्लायंटने आम्हाला सांगितलं होतं की असं असं आम्हाला काम पाहिजे. सो त्यांना युनिक टाईपनी काहीतरी करून दिलेलं आहे. याचे सिनेमॅटिक पण ब्लॉगमध्ये ॲड करून टाकाल. आणि बाय द वे माझ्याकडनं घेतलेला लाईफ थॉट तुम्ही विसरू नका की जर तुमची जागा जर कोण दुसरं पूर्ण करत असेल तर त्या जागेवर नाही गेलेलं बेटर राहील. आता इथलंच उदाहरण घ्या, इकडं माझी जागा भाई बोधेने पूर्ण केली, आज आपण त्यांना मध्ये हात घालायला पण गेलेलं नाही. म्हणजे तुमचा डिस्टर्बन्स लोकांना होऊन देऊ नका, एवढं एक तुम्ही लक्षात ठेवा. बाय द वे काम कसं वाटते ते एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि इथून पुढचं नियोजन आता मे बी ब्लॉगचं एंडच असेल, 7-8 मिनिटाचं शूट झालेलं असेल, त्याच्या हिशोबाने आपण पुढचा ब्लॉग काय असेल ते ठरवूयात. सो स्टे ट्यून. आणि काम कसं वाटलं ते एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि बाय द वे तुमची पण अशी डेकोरेशनची कुठली कामं असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये दर वेळेस नंबर देतो आहे, कॉन्टॅक्ट करा. काम तुमचं आणि त्यात योगदान आमचं, असलं काहीतरी डायलॉग होता मी आधी टाकायचो. म्हणजे भरपूर दिवस आधी जेव्हा मी ब्लॉग चालू केले ते तेव्हा असले डायलॉग टाकायचं करायचे, अचानक भयानक डायलॉग निघायचे. सो बघत राहा. आणि काम असलं तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. बाकी स्टे ट्यून, बघतच राहा. सो तर म्हणजे आता ॲमनोराला आलो थोडं फ्रेश वगैरे व्हायला, आणि देन जाऊयात बाहेर, येतो थोडं फ्रेश वगैरे होऊन बाहेर जाऊया. आणि बाकीचं काही शूट असलेलं त्यानंतर करूयात. मला नाही वाटत आता इथून पुढं काही शूट करेल, एनर्जीच नाही राहिली माझ्यात. म्हणजे काय काम पण नाही केलं पण एनर्जी पण नाही, असं काय वीक फील होतं. पण जाऊ द्या, चालायचंच बघू. बाकीचं शूट थोड्या वेळाने करूया किंवा इथंच मे बी आपल्या ब्लॉगचं पण एंड करून टाकूया. सो तर मंडळी फायनल थोडंफार खाल्लेलं आहे, घरी चाललो आहे. आणि अशा टायमाला ॲमनोरामध्ये आलो की आई बरोबर त्याच टायमाला ॲमनोरामध्ये येऊन परत सकाळपासून डोक्याचा जो उदास झाला परत तोच उदास करून घेतलेला आहे. सो जाऊ द्या, असं चालायचं. बाय द वे डन फॉर द डे. भेटूयात पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. चॅनल अजून जरी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन प्रेस करा.